तर ज्या दिवशी देव दीपावलीला सुरुवात होते तेव्हा धार्मिक कार्यक्रम सुरू होतो आणि देवीचा कौल लावून यात्रेला सुरुवात होते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। आज जत्रोत्सव होतोय। या जत्रोत्सवाचे मी जे काही दृश्य दाखवतो या ठिकाणी विद्युत रोषणाई पूर्ण आपण पाहत आहोत या ठिकाणी आणि याच ठिकाणावरून अगदी ज्या रांगाच्या रांगा आहेत 9 रांगा आहेत पूर्ण त्या या ठिकाणी आपण पाहायला मिळणार आहेत आणि पोलीस प्रशासन मात्र याची पूर्णपणे सुरक्षा घेत आहे। माझ्या ठिकाणी अंगणे कुटुंबीय आहेत माझ्यासोबत आहेत। काका काय सांगाल कशा पद्धतीने हा तुमच्या देवीचा जत्रोत्सव होतो? अंगणे कुटुंब कसे एकत्र येतात? हा जत्रोत्सवाची तारीख म्हणाला देव दिवाळी असते त्यावेळेपासून धार्मिक विधीला आमचाच कार्यक्रम चालू होतो। देव दिवाळीपासून ते याच्यापर्यंत सर्व धार्मिक झाल्यानंतर आम्ही देवीची जत्रा देवीचं कौल लावून ठरवतो आहे। एक मे अशी जी तारीख नसते, प्रत्येक वर्षी वेगवेगळी तारीख असते, तिथीप्रमाणे आमची तारीख नसते आणि आज उद्या हा जत्रोत्सव आहे पण आज रात्री आम्ही सगळे अंगणे कुटुंबीय मानकरी रात्री 12 वाजता येतो, पूजा अर्चा करतो आणि देवीला सजवलं जातं। त्याला 3-1 वाजतात आणि 3:30ला आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू करतो। लाखो 8 ते 10 लाख भाविक या ठिकाणी येत असतात असं अंगणे कुटुंब सांगितलं। दुसरे अंगणे काका आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जातोय। काय अंगणे काका आपली भावना असेल सांगा। आमची तर भावना असं आहे की आम्ही तरी आलेल्या भाविकांना आम्ही आमचं हे समजतो काय आलेले जे भाविक आहेत अंगणेवाडीमध्ये त्यांची कशी आम्ही उत्तम सेवा करू शकू हे आमचं पहिले उद्दिष्ट असतं। त्याच्यासाठी आम्ही 9 लाईनी ह्या मंदिरामध्ये आम्ही लावलेले आहेत। त्या 9 लाईनीमध्ये बोरवली आपला कणकवली साईडची लाईन आणि मालवण साईडची लाईन ही कंटिन्यू नॉनस्टॉप चालणार आहे। त्यामुळे भाविकांना VIP असू दे कोण दुसरे अतिरिक्त आमदार खासदार येऊ दे त्यांच्यामुळे काही ह्या लाईनींना बाधा पोचणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे। नक्कीच खरं बघायचं झालं तर मालवण तालुक्यातील ही भराडी देवी माता हिची ख्याती जी आहे वर्षानुवर्ष लोक मात्र इथे या देवीचा नवस फेडण्यासाठी येतात आणि नवस फेडणारी देवी म्हणून या देवीची ओळख आहे। कॅमेरा पर्सन राहुल सह गुरुप्रसाद दळवी NDTV मराठी सिंधुदुर्ग अंगणेवाडी।